कारण प्रीती बोधांग एवढं महत्त्वाचं आहे की त्या बोधिसत्वाला खिन्न होऊ देत नाही, त्या बोधिसत्वाला नाराज होऊ देत नाही, त्या बोधिसत्वाला अप्रसन्न होऊ देत नाही, त्या बोधिसत्वाला म्हणजे उदास होऊ देत नाही, त्याला आनंदी ठेवतो, त्याला प्रसन्नता देतो. आणि हा आनंद आणि ही जी प्रसन्नता आहे, हीच प्रसन्नता बोधिसत्वाला त्याचं मार्गक्रमण करण्यासाठी सहाय्यकारी ठरत असते. संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो. तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार, मयूर पार्क, औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो. उपस्थितांनो, सदरील वर्षावासाच्या कालावधीमध्ये 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास आपण करीत आहोत. या 37 बोधिपाक्षीय धम्मातील जे 6वं प्रकरण आहे, ज्याला सत्त बोधांग असं म्हटलेलं आहे, म्हणजे 7 प्रकारचे बोधांग, 7 प्रकारचे बोधीचे अंग जे एका बोधिसत्वाला बुद्ध बनवतात, त्या 7 बोधी अंगांचा अभ्यास सध्या आपण करीत आहोत. मला वाटते सध्या या 7 बोधांगातील सुरुवातीचे 3 बोधांग आपण आतापर्यंत बघितलेली आहेत. त्यापैकी स्मृती बोधांग बघितलं आपण, दुसरं वीर्य बोधांग बघितलं, तिसरं धम्मविजय बोधांग आपण बघितलेलं आहे. त्यानंतर जे 4थं बोधांग आपल्याला बघायचं आहे, बघणार आहोत, त्या बोधांगाला म्हणतात प्रीती बोधांग. या 7 बोधांगातील हे 4थं बोधांग आहे प्रीती बोधांग. प्रीती या शब्दाचा अर्थ होतो आनंद. मराठीमध्ये पण आपण प्रीती शब्द वापरतो. याचा साधा सोपा अर्थ होतो आनंद किंवा प्रसन्नता. एखादी गोष्ट मनासारखी घडली तर बघा माणसाला प्रसन्नता मिळते, आनंद मिळतो, त्याला म्हणतात प्रीती. मनासारखं घडत आहे, पुन्हा पुन्हा घडत आहे, तर पुन्हा पुन्हा माणसाला आनंद मिळत जातो, आनंद मिळतो, आनंद मिळतो, त्याला म्हणतात प्रीती, प्रसन्नता. याही अर्थाने हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. आपण सांसारिक जीवन जगत असताना पाहतो की या सांसारिक जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी करत असताना माणसाला किंवा त्या व्यक्तीला प्रीती मिळत असते, आनंद मिळत असतो. जसं उदाहरणार्थ एखाद्याला मोबाईल पाहिजे, तर त्याला जर चांगला मोबाईल मिळाला तर मोबाईल मिळाल्यामुळे त्याला प्रीती निर्माण होते, मनातल्या मनात आनंद निर्माण होतो. काही लोक म्हणजे ज्यांना जेवण पाहिजे, भूक लागली, तर मनासारखं खायला मिळालं
तर त्यांना आनंद मिळतो, म्हणजे प्रीती मिळते त्यांना. चांगले चांगले कपडे घालायला मिळाले तर त्यामुळे सुद्धा त्यांना आनंद मिळतो, प्रीती मिळते. म्हणजे या साध्या साध्या गोष्टी आहेत सांसारिक जीवनामध्ये, की अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा जर मनासारख्या झाल्या, मनाची इच्छा पूर्ण झाली, मनासारख्या गोष्टी घडल्या, तर त्या गोष्टींमधून त्या व्यक्तीला सदैव आनंद मिळत असतो, ज्याला भगवान बुद्धांनी प्रीती हा शब्द वापरलेला आहे. परंतु आपण हा जो प्रीती शब्द आहे हा संसारिक जीवनातला पाहत नाही आहोत. एका बोधिसत्वाच्या जीवनातील तो एक बोधांग आहे. तर इथे आपण हे सुद्धा पाहिलं पाहिजे की प्रीती बोधांग म्हणजे प्रीती म्हणजे आनंद. हे प्रीती बोधांग त्या बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्त करून देण्यासाठी कशा प्रकारे सहाय्यकारी ठरत असते. कारण हे बोधांग आहे ना, संसारिक लोकांपेक्षा एका बोधिसत्वाला मिळणारा जो आनंद आहे, जी प्रीती आहे, ते संसारिक लोकांच्या प्रीतीपेक्षा फार वेगळी आहे. कारण संसारिक लोक अन्न, वस्त्र, निवारा, कपडा, लत्ता, मोबाईल, अमकं ढमकं याच्यामध्ये आनंद साजरा करतात, प्रीती उत्पन्न करतात. पण बोधिसत्व या संसारिक लोकांसारखं या आनंद देणाऱ्या गोष्टीमध्ये फसत नाही. कारण बुद्धत्वाची स्टेज याच्या पलीकडची आहे. बुद्धत्व जे पद आहे या संसारिक भोग लालसेच्या पुढं जाऊन तो बोधिसत्व त्या बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करत असतो. म्हणून बोधिसत्वाची प्रीती कोणती आहे? प्रीती म्हणजे काय? आनंद, मनाला मिळणारा आनंद, मनात उत्पन्न होणारी प्रसन्नता. तर बोधिसत्वाला सुद्धा आनंद प्राप्त होतो. बोधिसत्वाचं सुद्धा चित्त प्रसन्नता उत्पन्न करते. पण या संसारिक लोकांसारखं नाही, खाण्यापिण्यामुळे नाही, कपडे लत्त्यामुळे नाही, असं नाही आहे. बोधिसत्वाचा आनंद फार वेगळा आहे. त्या बोधिसत्वाची प्रीती म्हणजे प्रीती बोधांग फार वेगळं आहे. तर आपल्याला हेच बघायचं आहे की प्रीती बोधांग त्या बोधिसत्वाला कशा प्रकारे बुद्धत्व प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यकारी ठरते. म्हणजे तुम्हाला हे लगेच लक्षात येईल की बोधिसत्वाला हे प्रीती बोधांग कशा प्रकारे सहाय्यकारी ठरते. तर जसं भगवान बुद्धांनी 7 बोधांग सांगितलेले आहेत: स्मृती, धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रशब्दी, त्यानंतर समाधी आणि उपेक्षा. या 7 बोधांगातील हे जे चौथं बोधांग आहे प्रीती बोधांग, हे सुद्धा इतर बोधांगाप्रमाणे तेवढंच महत्त्वाचं आहे. या प्रीती बोधांगाचं महत्त्व काय आहे हे थोडं आपण समजून घेऊ. आपण जसं मागे पण प्रवचनामध्ये बघितलं, या 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास करत असताना की एक बोधिसत्व या सगळ्या 37 बोधिपाक्षीय धम्माची भावना करतो, चिंतन करतो, त्याला वाढवतो आणि अशा पद्धतीने या 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास करून, चिंतन करून 10 पारमिता पूर्ण करून मग तो बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करत असतो. पण ह्या सगळ्या बुद्धत्व प्रवासामध्ये हा प्रवास सोपा नाही आहे. बुद्धत्वाचा जो प्रवास आहे हा प्रवास सोपा नाही आहे. अनेक वेळेस चित्तामध्ये विकार उत्पन्न होतात. अनेक वेळेस म्हणजे बोधिसत्व जरी असेल पण त्यालाही आपल्या चित्तातल्या विकारांना नष्ट करावं लागते. बोधिसत्वाला आपल्या चित्तातील अकुशल संस्काराला नष्ट करावं लागते, आहे की नाही? आपण आतापर्यंत तेच बघितलेलं आहे. तर जेव्हा जेव्हा बोधिसत्व या बुद्धत्वाच्या आचरणामध्ये आपल्या चित्तातील विकार नष्ट करतो, तेव्हा त्याच्या चित्तामध्ये प्रीती उत्पन्न होते. समजलं? म्हणजे बघा, एखादा व्यक्ती आहे, संसारिक व्यक्ती आहे, त्याच्या अनेक इच्छा असतात. बघा, अनेक इच्छा असतात. मला चांगला मोबाईल पाहिजे, चांगलं घर पाहिजे, चांगले कपडे पाहिजे, चांगलं चांगलं खायला पाहिजे, अशा इच्छा असतात की संसारिक माणसाच्या, बरोबर आहे? आणि मग त्याची जर एखादी इच्छा पूर्ण झाली की आनंद मिळतो की नाही? पण तो थांबतो का? लगेच एक इच्छा पूर्ण झाली
लगेच ती पण इच्छा पूर्ण करायची म्हणतो. ती इच्छा पूर्ण झाली की मग ती पण इच्छा पूर्ण करायची म्हणतो. म्हणजे इच्छा मागे इच्छा, इच्छा मागे इच्छा सुरूच आहेत. एक इच्छा पूर्ण झाली की थोडासा आनंद मिळाला, दुसरी इच्छा पूर्ण झाली की थोडासा आनंद मिळाला, प्रीती उत्पन्न झाली, तिसरी इच्छा पूर्ण झाली, थोडीशी प्रीती उत्पन्न झाली. म्हणजे संसारिक माणूस जसा आपली एक एक इच्छा पूर्ण करत जातो. एक इच्छा पूर्ण केली की आनंद मिळतो, एक इच्छा पूर्ण केली की आनंद मिळतो, एक इच्छा पूर्ण केली की आनंद मिळतो. अगदी याप्रमाणे जेव्हा एक बोधिसत्व आपल्या चित्तातील एक विकार नष्ट करतो तर त्याला आनंद मिळतो. बघा, जसा संसारिक माणसाचा आनंद कशामध्ये आहे? इच्छापूर्तीमध्ये. गाडी, बंगला, बँक बॅलन्स, नौकर चाकर, अमकं ढमकं, या सगळ्या गोष्टी. बोधिसत्वाचा आनंद कशामध्ये आहे? कारण बोधिसत्व जरी संसारिक जरी असेल पण या संसारिक भोग लालसेच्या पलीकडचं त्याचा बुद्धत्वाचा प्रवास आहे. तर तो जो बोधिसत्व आहे त्याची जी प्रीती आहे, म्हणजे प्रीतिबोधांग आहे, आनंद जो आहे तो कशामध्ये आहे? या मनातील एक विकार नष्ट झाला की त्याला आनंद मिळतो. बघा, अरे आपला एक विकार आपण नष्ट केला. पण जेव्हा तो आनंद घेतो, त्या विकार नष्ट केला त्याने, चित्तातील एखादा म्हणजे अकुशल संस्कार नष्ट केला तर त्याला आनंद मिळतो. मग तो विचार करतो की मी माझ्या मनातील हा एक प्रकारचा विकार नष्ट केलेला आहे. तर तो आनंदी होतो, प्रमोदित होतो. प्रीती प्रमोद असा पण शब्दप्रयोग भगवान बुद्ध वापरलेला आहे. प्रीती उत्पन्न होते मनामध्ये, बोधांग उत्पन्न होते. आणि जेव्हा हे प्रीती उत्पन्न होते तर तो शांत बसत नाही. म्हणजे झाला बा, आता एक विकार नष्ट झाला, आनंद मिळाला, बस झाला, आता शांत बसत नाही. बघा, प्रीती बोधांगाचा उद्देश काय आहे? ज्या वेळेस तो बोधिसत्व एक विकार नष्ट करतो, आनंद मिळाला, मनामध्ये प्रीती उत्पन्न झाली, तर हे प्रीती बोधांग त्याला प्रेरणा देते, त्याला उभं करते की आता थांबू नको और रस्ता बहुत पार करना है. आता फक्त आपण एकच विकार नष्ट केला, आणखीन विकारांची लाईन लागलेली आहे. 5 प्रकारचे निवारण आपल्याला नष्ट करायचे आहेत. जसं मी तुम्हाला मागे पण सांगितलं, 10 प्रकारचे संयोजने नष्ट करायची आहेत. एक विकार नष्ट झाला काही शांत बसू नकोस, उभा हो, वीर्यबल उत्पन्न कर, वीर्यबोधांग उत्पन्न कर, तेवढ्याच उत्साहाने दुसऱ्या विकाराला नष्ट करण्यासाठी प्रयत्न कर. आणि मग त्या प्रीती बोधांगामध्ये रममाण न होता, म्हणजे प्रीतिबोधांग, बुद्ध असं म्हणतात की जे प्रीतिबोधांग आहे, प्रीती उत्पन्न झाली, तो बोधिसत्व त्या आनंदामध्ये रममाण होत नाही. त्या आनंदामध्ये रममाण होत नाही. जसं बघा, एखादा व्यक्ती आहे, काम करायला गेला, काम केलं, त्याला कामाचे पैसे मिळतात, बरोबर आहे. पैसे मिळाले तर त्याच्या मनामध्ये आनंद उत्पन्न झाला. मग तो विचार करतो की आता बाबा पैसा आला, आता बस झाला, आता काम नाही करायचं, झोपतो मी आता. मग तो झोपूनच राहिला तर मग त्याला त्याच्या जीवन यापन करण्यासाठी पैसा कुठून येईल? त्याला पुन्हा उठावं लागेल, पुन्हा काम करावं लागेल ना. म्हणजे प्रीती त्या आनंदामध्ये जास्त वेळ रममाण होता येत नाही. जर कोणी त्या आनंदामध्ये रममाण राहिला तर तो दुःखमुक्त होत नाही. फक्त आनंद मानून आनंद साजरा करून बस तेवढ्यापुरतं राहतो, दुःखी होतो, विकार नष्ट करू शकत नाही. तर भगवान बुद्ध हे तत्त्व समजून सांगतात, बोधिसत्व एक विकार नष्ट करतो, आनंदी होतो, आणि मग पुढचा विकाराला नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतो. पुढचा विकार नष्ट केला, चित्ताला शुद्ध केलं, आणखीन त्याच्या पुढचा विकार नष्ट करतो, आनंदी होतो, पुढचा विकार नष्ट करतो, पुन्हा आनंदी होतो, त्याचा पुढचा विकार नष्ट करतो. असं विकार नष्ट करता 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 आपल्या चित्तातील सगळे विकार नष्ट करतो बघा, आणि बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करतो. अशा प्रकारचा हा प्रीती बोधांग आहे. म्हणजे प्रीती बोधांगाचा उद्देश काय आहे? दोनच उद्देश आहेत. बोधिसत्वाच्या जीवनामध्ये प्रीती बोधांगाचं दोनच उद्देश आहे. पहिला उद्देश काय? की चित्तातील विकार नष्ट झाल्यानंतर त्याला आनंद देणे. आनंद मिळाला पाहिजे ना, बरोबर आहे ना. समजा तुम्ही काम करत आहात,
काम करताना तुम्हाला आनंदच मिळाला नाही तर तुम्ही पुढचं काम कराल का? साधी गोष्ट आहे, झाडू मारत आहात तुम्ही झाडू मारत आहात, पण झाडू मारल्यानंतर त्याचा आनंदच तुम्हाला मिळत नाही तर तुम्ही स्वच्छता करणार का? आनंद मिळाला पाहिजे. घरचे काम करत असताना, घरचे काम आपले, मग स्वयंपाक बनवणं असो, पोछा मारणं असो, कोणतंही काम असो, काम करत असताना त्या कामातला जर तुम्हाला आनंदच मिळाला नाही तर तुम्ही ते काम कराल का? नाही करू शकत ना. मग माणूस काय म्हणतो, लई बोर होऊ लागले यार, बोर होतो म्हणते खूप, असं म्हणतो की नाही? सांसारिक जीवनामध्ये खूप बोर होत आहे आता, हां सोडून दे मध्ये, सोडून दे. मग काय करतो आपण? बोर झाल्या सोडून दे असं म्हणतो ना आपण. मग ते जर आपण सोडलं की झालं, गेलं ते. तसं नाही झालं पाहिजे. आपण जर काम करत आहोत तर त्या कामाचा आनंद आपल्याला मिळाला पाहिजे. त्या कामामध्ये आपल्या मनात प्रीती उत्पन्न झाली पाहिजे. कारण प्रीती बोधांग एवढं महत्त्वाचं आहे की त्या बोधिसत्वाला खिन्न होऊ देत नाही, त्या बोधिसत्वाला नाराज होऊ देत नाही, त्या बोधिसत्वाला अप्रसन्न होऊ देत नाही, त्या बोधिसत्वाला म्हणजे उदास होऊ देत नाही, त्याला आनंदी ठेवतो, त्याला प्रसन्नता देतो. आणि हा आनंद आणि ही जी प्रसन्नता आहे, हीच प्रसन्नता बोधिसत्वाला त्याचं मार्गक्रमण करण्यासाठी सहाय्यकारी ठरत असते. हे दोन उद्देश आहेत बघा त्याचे. कोणते कोणते? पहिलं, चित्तातील विकार नष्ट करून त्याला आनंद देणे. दुसरं, आनंदच नाही तर त्याला पुढील विकारही नष्ट करायचे आहेत यासाठी प्रेरणा देणे. मग तो बोधिसत्व आपल्या चित्तातील एक विकार नष्ट करतो, आनंदी होतो. पण तेवढ्या आनंदामध्ये जो रममान राहत नाही, रममाण होत नाही, लगेच दुसऱ्या विकाराला नष्ट करण्यासाठी प्रेरित होतो. बघा, हे प्रमुख दोन उद्देश आहे या प्रीती बोधांगाचे. तर अशा प्रकारे प्रीती बोधांग जे आहे ते बोधिसत्वाला तात्पुरतं आनंद देत असते. तात्पुरतं आहे, असं परमनंट नाही आहे, तात्पुरतं आहे. म्हणजे त्या बोधिसत्वाला प्रीती देऊन त्याला प्रेरणा देते की आता आपल्याला पुन्हा विकार नष्ट करायचे आहेत. तर बघा, आपण मागच्या धम्मदेशनेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की एक बोधिसत्व आपल्या चित्तातील 5 प्रकारचे निवारण नष्ट करतो. जसं कामछंद, विचिकिच्छा, त्याच्यानंतर व्यापात, थीनमिद्द, औदुच्च, कुकुच्च, हे 5 निवारण तुम्हाला मी सांगितले, याचं निवारण करतो बघा. तर त्यासोबत आणखीनही 10 प्रकारचे संयोजने आहेत. जेव्हा आपलं हे म्हणजे 37 बोधिपाक्षीय धम्म पूर्ण होईल तर त्या बोधिसत्वाला आपल्यातील 10 प्रकारचे संयोजने कसे नष्ट करावे लागतात ते सुद्धा आपण चॅप्टर घेणार आहोत. तर अशा प्रकारे तो बोधिसत्व या प्रीती बोधांगाच्या साह्याने आपल्या चित्तातील विकार नष्ट करून प्रेरित होऊन पुढचे विकारसुद्धा नष्ट करतो. बघा, सांसारिक जीवनामध्ये पण आपण बघतो, जसं एखादा विद्यार्थी आहे, तो विद्यार्थी परीक्षा देतो. परीक्षा झाल्यानंतर समजा सत्र परीक्षा असतात, सत्र परीक्षेमध्ये सत्र परीक्षा झाली, त्याच्यामध्ये तो पास झाला तर त्या विद्यार्थ्याला आनंद मिळतो. बघा, तो विद्यार्थी आनंदी होतो, त्याच्यामध्ये प्रीती उत्पन्न होते. पण त्या विद्यार्थ्याने समजा बस त्या आनंदामध्येच तो रममाण झाला आणि आपला मुख्य उद्देश काय आहे तो विसरला आणि अभ्यास करणं बंद करून दिलं, तर पुढच्या परीक्षेमध्ये तो पास होईल का? नाही होणार, पास होणार नाही ना. तर मग हा जो आनंद आहे, या आनंदातून त्याने प्रेरणा घेतली पाहिजे की आपल्याला याच्याही पुढचं जे परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी तयार व्हायचं आहे, त्यासाठी अभ्यास करायचा आहे, आपला उद्देश पूर्ण करायचा आहे. आणि मग तो त्या प्रीतीमुळे तो जर प्रेरित झाला, प्रमोट झाला, तर तो पुढच्या परीक्षेसाठी तयार होतो. बघा, काही विद्यार्थी बघा व्यायामशाळेमध्ये जातात आपली बॉडी बनवायला, तर 1-2 दिवस जातात, त्यांना असं वाटतं की बस माझी बॉडीच बनली म्हणतात, आरशामध्ये येऊन पाहत राहतात स्वतःला, बॉडी बनली म्हणतात. तेवढ्यावर ते खुश होतात. बघा, झाली माझी बॉडी बनली म्हणतात, खुश होतात बघा. आणि खुश झाले की आपला कधी उद्देशच विसरतात, काय की आपल्याला याच्या पुढं पण जायचं आहे, खूप व्यायाम करायचा आपल्याला, तेवढ्यावर खुश होतात बघा. आणि खुश झाले आपला उद्देश विसरून जातात. असं होऊ नये.
असं जर झालं तर ज्याप्रमाणे आपण पाहतो की एक बोधिसत्व आपल्या चित्तातील विचिकिच्छा, व्यापात, थीनमिद्ध, उद्धच्च, कामछंद हे विकार जेव्हा नष्ट करतो, तर त्या विकार नष्ट केल्यानंतर पण तो शांत बसून राहत नाही. कारण बोधिसत्वाचा उद्देश काय आहे? बोधिसत्वाचा उद्देश आहे बुद्धत्वाची प्राप्ती करणे. जोपर्यंत बुद्धत्वाची प्राप्ती आपण करीत नाही तोपर्यंत बोधिसत्व शांत बसत नाही. हे तर फक्त हे काय, हे फक्त सत्र परीक्षा आहे. हा विकार नष्ट झाला की पुढे चला, तो विकार नष्ट झाला की आणखी पुढे चला. असं विकार नष्ट करता 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 आपल्या चित्ताला परिशुद्ध करतो बघा, आणि बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करतो. तोपर्यंत तो बोधिसत्व शांत बसत नाही. म्हणून बोधिसत्वाला हा सर्वात मोठा गुण आहे बघा, की त्याने बोधिसत्व जोपर्यंत आपल्या चित्तातील हे सगळे विकार नष्ट करत नाही तोपर्यंत तो शांत बसत नाही. सिद्धार्थ बोधिसत्वाने जेव्हा बुद्धगयेला बुद्धत्वाची प्राप्ती केली तेव्हा सिद्धार्थ 7 आठवडे त्या बुद्धगयाच्या परिसरामध्ये राहिले बघा. उठल्याबरोबर ते सारनाथला गेले नाही, कारण 7 आठवड्यापर्यंत त्यांनी त्या प्रीतिबोधांगाचा आनंद घेतला. कारण ते बुद्ध झाले, सिद्धार्थ बोधिसत्व बुद्ध झाले. तर बुद्ध झाल्यानंतर पुढील 7 आठवडे त्यांनी त्या बुद्धत्व ज्ञानाचा आनंद घेतला. त्याचं पुन्हा पुन्हा चिंतन केलं, पुन्हा पुन्हा मनन केलं, चिंतन केलं, त्याचा आनंद घेतला की मी काय काय प्राप्त केलं. मग ते जे जे काही प्राप्त केलं त्या सर्वाचं चिंतन केलं, त्याचा आनंद घेतला. दुसऱ्या आठवड्यामध्ये जे जे प्राप्त केलं त्याचं चिंतन केलं, आनंद घेतला बघा. 7 आठवडे, 7 आठवड्यांपर्यंत भगवान बुद्धांनी या बुद्धत्व ज्ञानाचा आनंद घेतला. प्रीतिबोधांग उत्पन्न झालं, आणि त्या प्रीतिबोधांगामुळेच शेवटी भगवान बुद्धांनी करुणा उत्पन्न करून या जनतेला, म्हणजे या दुःखी जनतेला दुःखमुक्तीच्या ज्ञानाचा उपदेश करण्याचा निर्णय घेतला बघा. हे कशामुळे झालं? तरी शांत बसले नाही की आता तरी बुद्ध झालो, आता मी तर दुःखमुक्त झालो, आता माझ्यासमोर कोणता उद्देश नाही आहे. पण भगवान बुद्ध जेव्हा या लोकसमुदायाकडे पाहतात, ते पाहतात की अरे हे लोक दुःखी आहेत, या लोकांना जीवनाचा उद्देश माहीत नाही आहे, हे लोक अज्ञानी आहेत, हे लोक दुःख जाणत नाहीत, दुःखमुक्तीचा मार्ग जाणत नाहीत. तर या लोकांना दुःखाचा उपदेश करायला पाहिजे, दुःखमुक्तीचं ज्ञान सांगायला पाहिजे. तर भगवान बुद्ध गयेवरून मग सारनाथ निघतात आणि सारनाथला जाऊन त्या पंचवग्य भिक्खूंना उपदेश करतात. म्हणजे 7 आठवडे भगवान बुद्ध जेव्हा प्रीतिबोधांगाचा आनंद घेतात, प्रीतिबोधांगाचं जे चिंतन करतात, तेव्हा जाऊन भगवान बुद्ध या जनतेप्रती करुणा उत्पन्न करतात आणि सारनाथला जाऊन त्या दुःखमुक्ती ज्ञानाचा उपदेश करतात. यासाठी हे प्रीतिबोधांग तेवढंच महत्त्वाचं आहे बघा. जेव्हा सिद्धार्थ बोधिसत्व या म्हणजे दुःखमुक्तीचं ज्ञान पाहण्यासाठी, या शोधण्यासाठी जेव्हा गृहत्याग करतात, किती वर्ष तपश्चर्या केली सिद्धार्थाने? 6 वर्ष खडतर तपश्चर्या केली. आलार कालामांकडे गेले, त्यांच्याकडून त्याने ध्यानाच्या 7व्या पायरीपर्यंत शिक्षण घेतलं. पण तेवढं करूनही त्यांना आनंद मिळाला नाही. कारण त्यांना वाटलं आपण एवढं काही शिकलं, सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास केला, ध्यानाच्या 7व्या पायरीपर्यंत आपण शिकलो, पण इथे काही आपल्याला प्राप्तच झालं नाही. म्हणजे त्यांना जो आनंद पाहिजे होता तो प्राप्तच झाला नाही. आलार कालामांना विचारलं की याच्या पुढे पण काही आहे का, कदाचित असेल. तर आलार कलाम म्हणतात, सिद्धार्थ माझ्याकडे जेवढं होतं तेवढं मी तुला शिकवलं. सिद्धार्थ मग आलार कलामाला अभिवादन करून त्याच्या पुढं काही आहे का म्हणून उद्धक रामपुत्ताकडे जातात. त्यांच्याकडून ध्यानाच्या 8व्या पायरीचं शिक्षण घेतात. आणि मग उद्धक रामपुत्ताला जाऊन पण विचारतात की याच्या पुढे पण काही आहे का. का विचारलं? कारण भगवान म्हणजे सिद्धार्थ बोधिसत्वाला ते 8व्या पायरीचं ध्यान करूनही जे ज्ञान, जे सुख मिळायला पाहिजे, जो आनंद यायला पाहिजे, तो प्राप्तच झाला नव्हता. बरं याच्या पुढे काहीतरी असेल म्हणून. तर उद्धक रामपुत्त म्हणतात की सिद्धार्था,
मला जेवढं येत होतं तेवढं मी तुला शिकवलं. तर सिद्धार्थाला असं वाटलं की हे आलार कलामांकडून आपण शिकलो, आपल्याला म्हणजे काही प्राप्त झालं नाही. उद्धक रामपुत्ताकडून आपण शिकलो, काही प्राप्त झालं नाही. अरे त्या भृगु ऋषींची जी खडतर तपश्चर्या होती, नक्की त्या तपश्चर्येमधून आपल्याला ते प्राप्त होईल. तर बघा 6 वर्षांपर्यंत सिद्धार्थ गौतम खडतर तपश्चर्या करतात, वज्र तपश्चर्या करतात, तरी सुद्धा त्यांना कोणता प्रकाश मिळत नाही, कोणतं ज्ञान प्राप्त होत नाही. ज्याला आपण म्हणतो ना हे प्रीतिबोधांग, हे प्रीतीसुद्धा त्यांना प्राप्त होत नाही. तर जेव्हा सरते शेवटी सुजाताकडून खीर ग्रहण करतात, ते सर्वच माहिती आपल्याला, सुजाता खीर प्रदान करते, ती खीर ग्रहण करतात. खीर ग्रहण केल्यानंतर हळूहळू त्या खिरीच्या प्रत्येक घासासोबत त्या सिद्धार्थाचं जे म्हणजे शरीर आहे, शरीर ताजंतवानं होत आहे. सिद्धार्थाचं शरीर हे म्हणजे ताजंतवानं होत आहे, हळूहळू शक्ती संचारत आहे, हळूहळू प्रीतिबोधांग उत्पन्न होत आहे, हळूहळू त्यांच्यामध्ये आनंद निर्माण होत आहे. तेव्हा सिद्धार्थ बोधिसत्वाला वाटलं की अरे उपाशी राहून माणसाला ज्ञान प्राप्त होत नाही. कारण उपाशी राहणे दुःख आहे, उपाशी राहणे काय हे त्रासदायक आहे. तर स्वतःच्या शरीराला सिद्ध करतात, खीर ग्रहण करतात, ध्यानाला बसतात आणि सरते शेवटी ध्यान मनन चिंतन करून बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करून घेतात. बघा हे कशामुळे सध्या झालं, फक्त प्रीतिबोधांगामुळे. सुजाताने जर बुद्धांना खीर दिलीच नसती तर कदाचित सिद्धार्थ बोधिसत्व मृत्यूला प्राप्त झाले असते. आणि ज्या उद्देशासाठी सिद्धार्थाने गृहत्याग केला तो उद्देश पूर्ण झालाच नसता. कशामुळे झालं सर्व हे, केवळ सुजाताच्या खिरीमुळं. म्हणजे सुजाताने खीर दिली, त्या खिरीला ग्रहण करून सिद्धार्थाला आनंद मिळाला. बघा कारण म्हणजे जसं भूक आहे, भूक शमली तर काय मिळतो आपल्याला, आनंद मिळतो ना. हे प्रीतिबोधांग आहे. या प्रीतिबोधांगामुळे सिद्धार्थ गौतम ध्यान मनन चिंतन करून शेवटी बुद्ध बनतात. यासाठी हे जे प्रीतिबोधांग आहे हे प्रीतिबोधांग तेवढंच महत्त्वाचं आहे. बघा आपल्याला या गोष्टी तेवढ्याच फार महत्त्वाच्या आहेत. जसं बोधिसत्व आपल्याला आपल्या चित्तातील विकार नष्ट करतो, थोडं एक एक विकार नष्ट करतो. एका शेतकऱ्याप्रमाणे, म्हणजे बुद्धानं शेतकऱ्याचं उदाहरण दिलं. जसं एक शेतकरी मेहनत करतो शेतामध्ये, कबाड कष्ट करतो, कशासाठी, त्याचा उद्देश काय असतो, त्याचा उद्देश असतो की शेतामध्ये काम करून मेहनत करून त्याच्यातून उत्पन्न प्राप्त करणे. ते एका शेतकऱ्याप्रमाणे बोधिसत्व बघा आपल्या जीवनामध्ये आचरण करतो. एक शेतकरी अगोदर काय करतो, शेतजमीन नांगरतो, त्याच्यामध्ये बीज पेरतो, मग काही दिवसानंतर बघा त्या बीजाला अंकुर फुलते. बरोबर आहे, त्या बीजाला अंकुर फुलते, अंकुराचं रोपटं होते, ते रोपटं थोडं वाढत वाढत त्याचं झाड होते आणि मग त्या झाडाला फळं येतात. बरोबर आहे की नाही. तर ज्या वेळेस त्या बीजाला अंकुर फुटतो तर शेतकरी बघा किती आनंदी होतो ना. त्याला आनंद मिळतो ना शेतकऱ्याला की आपण जी मेहनत केली, आपण शेतामध्ये जी मेहनत केली व मेहनत रंगलाई, त्या मेहनतीला फळ मिळालं, त्याला त्या बीजाला अंकुर फुटलं. पण तेवढ्यावर तो शांत बसतो का, नाही. शेतकरी तेवढ्यावर शांत बसत नाही, कारण शेतकऱ्याला आपला उद्देश पूर्ण करायचा आहे. मग तो शेतकरी काय करतो, त्या अंकुरित झालेल्या बीजाला ते बीज पुन्हा मरू नये यासाठी त्याला खत देतो, त्याची सुरक्षा करतो, त्याला पाणी देतो. आजूबाजूला जर काही गवत आले असतील त्या गवताला काढतो, ते तृणखत काढतो, त्या अंकुरलेल्या बीजाचं मग रोपटं होते. बघा होते ना. मग त्या रोपट्याला पण तो शेतकरी पुन्हा आनंदी होतो. बघा त्याच्यामध्ये प्रीती उत्पन्न होते. पण तेवढ्यावर तो शांत बसतो का, नाही. त्याचा उद्देश काय आहे, उत्पन्न घ्यायचं आपल्याला. मग पुन्हा त्या रोपट्याला मोठं करण्यासाठी त्याला पुन्हा खत देतो, पुन्हा माती लावतो, पुन्हा निंदन करतो, त्याला खत देतो, पाणी देतो आणि सरते शेवटी त्या रोपट्याचं झाड होते, त्या झाडाला फळं येतात आणि मग ते फळ त्याला मिळत असते. अशा प्रकारे
एका शेतकऱ्याप्रमाणे बोधिसत्व सुद्धा आपला उद्देश पूर्ण होईपर्यंत शांत बसत नाही. एक विकार नष्ट झाला लगेच दुसऱ्या विकाराला नष्ट करण्यासाठी तयार होतो. दुसरा विकार नष्ट झाला लगेच तिसऱ्या विकाराला नष्ट करण्यासाठी तयार होतो. असं करता 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 प्रीतिबोधांगाच्या साह्याने आपल्या चित्तातील सगळे विकार नष्ट करतो, बुद्धत्वाची अवस्था प्राप्त होईपर्यंत. बघा, हा आनंद आहे. जसं सामान्य लोकांना त्यांच्या सामान्य गरजा जेव्हा पूर्ण होतात, म्हणजे अन्नाची गरज पूर्ण झाली तर आनंद मिळाला, वस्त्राची गरज पूर्ण झाली तर आनंद मिळाला, किंवा घर, मोबाईल ह्या गोष्टी मिळायचा आनंद मिळतो. पण बोधिसत्वाचा आनंद कशामध्ये आहे? बोधिसत्वाचा आनंद चित्तातील विकार नष्ट करण्यामध्ये, चित्तातील विकार नष्ट करण्यामध्ये त्या बोधिसत्वाला आनंद मिळत असतो. एवढंच काय तर जेव्हा तो बोधिसत्व आपल्या चित्तातील सगळ्या प्रकारचे विकार नष्ट करतो, चित्ताला परिशुद्ध करतो, तरी पण शांत बसत नाही. तो तरी पण शांत बसत नाही, कारण त्याच्या पुढे पण आहे ना, त्याच्या पुढचे पण बोधांग आहेत. पुढे प्रशब्दी आहे, प्रशब्दीच्या नंतर पुढे समाधी आहे, उपेक्षा आहे. हे सगळे बोधांग त्याला उत्पन्न करायचे आहेत. या सगळ्या बोधांगाच्या साह्याने त्याला आपल्या बुद्धत्वाचा प्रवास पूर्ण करायचा आहे. बघा, हा प्रवास जोपर्यंत पूर्ण होत नाही बोधिसत्व शांत बसत नाही. करत राहतं. बघा, कंटिन्यू करत राहतात, प्रयत्न करत राहतात, प्रयत्न करत राहतात, उत्साहाने प्रयत्न करत राहतात. जोपर्यंत बुद्धत्वाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत बोधिसत्व शांत बसत नाही. तर हा प्रीती बोधांग जो आहे बोधिसत्वाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण हाच बोधांग त्या बोधिसत्वाला आनंद देतो, त्याला प्रेरणा देतो, आणि या आनंदाने आणि या प्रेरणेने तो बोधिसत्व आपल्या बुद्धत्वाचा प्रवास पूर्ण करत असतो. बघा, तर सिद्धार्थ बोधिसत्वाच्याही जीवनामध्ये या प्रीतिबोधांगामुळे सिद्धार्थ बोधिसत्वाने आपली अवस्था पूर्ण केली, बोधिसत्वाची अवस्था पूर्ण केल्या, पारमिता पूर्ण केल्या, सरतेशेवटी सिद्धार्थ बोधिसत्वसुद्धा बुद्ध झाले. तर आपल्याला हा जो बुद्धत्वाचा जो प्रवास आहे हा प्रवाससुद्धा पूर्ण करायचा आहे. जेव्हा सिद्धार्थ ध्यानाला बसले तर त्यांच्या चित्तामध्ये विकार उत्पन्न झाले होते, ज्याला आपण मारसेना म्हणतो. त्यांच्या चित्तामध्ये विकार उत्पन्न झाले. जी मारसेना आली सिद्धार्थाला म्हणते की सिद्धार्थ, आम्ही तुम्हाला बुद्ध होऊ देणार नाही, आम्ही तुम्हाला बुद्ध होऊ देणार नाही. तर सिद्धार्थ त्या मारसेनेचा म्हणजे त्या मारसेनेला हरवण्यासाठी या बोधांगाचा वापर करतात. ते म्हणतात की अरे मारसेना, मी तुला जाणलेलं आहे, तूच तेव्हा सिद्धार्थ बोधिसत्व आपल्या चित्तामध्ये हे बोधांग उत्पन्न करतात, प्रीतिबोधांग. कशासाठी? मारसेनेला हरवलं ना, ती मारसेना पराजित झाली, मनातील सगळे विकार
म्हणजे राग, द्वेष, काम, क्रोध, मोह, दुर्भावना, वासना, गर्व, हे सगळे विकार जेव्हा नष्ट झाले तेव्हा सिद्धार्थाच्या चित्तामध्ये प्रीतिबोधांग उत्पन्न झालं, त्यांना आनंद मिळाला. पण तेवढ्यावर सिद्धार्थ थांबले नाही, कारण बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करायची आहे. आणखीन याच्या पुढची अवस्था प्राप्त करायची आहे. तर ध्यान मनन चिंतन करतात. तर चित्तातील जे 5 निवारण आहेत, विचिकिच्छा, त्यानंतर व्यापाद, थीनमिद्ध, उद्धच्च, कुकच्च आणि कामछंद, याच्यावर आपण मागे प्रवचनसुद्धा केलेलं आहे. याला 5 निवारण म्हणतात. या 5 निवारणांना तो नष्ट करतो. आणि त्यानंतर म्हणजे या चित्तातील 10 प्रकारचे संयोजने सुद्धा आहेत. म्हणजे जेव्हा आपण हे 37 बोधिपाक्षीय धम्माचा म्हणजे हे जे आपलं चॅप्टर पूर्ण होईल त्याच्यानंतर ते 10 संयोजने सुद्धा पाहायचे आहेत की बोधिसत्व कोणते 10 संयोजने तोडतो आणि 10 संयोजने तोडून तो अरहंत होतो आणि मग पारमिता पूर्ण करून बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करतो. तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर केवळ एवढं आपल्याला म्हणजे एवढंच आपल्याला जाणून घ्यायचं आहे की जेव्हा चित्तामध्ये असलेले विकार बोधिसत्व नष्ट करतो तर त्याला आनंद मिळतो, त्यालाच म्हणतात प्रीतिबोधांग. त्याला प्रीतिबोधांग म्हणतात. आणि त्या बोधांगातून प्रेरणा घेऊन पुढचे विकार नष्ट करून बोधिसत्व बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करत असतो. तर अशा प्रकारे या 7 बोधांगातील हे 4थं बोधांग प्रीतिबोधांग आहे, जे बोधिसत्वाच्या बुद्धत्व प्राप्तीच्या मार्गातील अत्यंत महत्त्वपूर्ण असं अंग आहे. तर आपण हे खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावं आणि यामध्ये आपण सर्वांनी नेहमी भावना करावी, चिंतन करावं. अशा प्रकारची मंगलकामना तुम्हा सर्वांच्या प्रती या ठिकाणी व्यक्त करतो. अधिक न बोलता आपल्या सर्वांप्रती मंगलकामना अर्पण करून तथागतांच्या आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेसना आणि धम्मसंस्कार समाप्त करतो. अभिवादनशीलिस नित्यं वड्ढापचायिनो चतारो धम्मा वढन्ति आयुवन्नो सुखं बल.